थेट विदेशी गुंतवणूक ही रिटेल क्षेत्रामध्ये किराणा क्षेत्रामध्ये असावी की नसावी यावरून सातत्यानं वाद देश पातळीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अनेक मतप्रवाह या पूर्ण पॉलिसी संदर्भातले आहेत। उद्योजक म्हणून या पूर्ण पॉलिसीकडे वेणुगोपाल धूत यांना काय वाटतं? धूत सर आपल्याबरोबर आहेत। धूत सर, स्टार माझामध्ये आपलं स्वागत। 9 दिवस सातत्यानं लोकसभा बंद होते। एकीकडे म्हटलं जातं की सामान्य जनतेच्या विरोधी असा हा निर्णय आहे, दुसरीकडे सरकार म्हणतं की देशाला जर पुढच्या टप्प्यात घेऊन जायचं असलं रिफॉर्म्सच्या तर हा निर्णय घेणं खूप गरजेचं आहे। काय म्हणाल, कितपत योग्य आहे सरकारची भूमिका आणि सध्याची परिस्थिती? सरकारची भूमिका योग्यच आहे, परंतु एका नाण्याला नेहमी दोन बाजू असतात। याचे चांगले फायदे पण आहे, दुसऱ्या साईडला नुकसान पण आहे। सरकारने फक्त फायदे दाखवलेले आहे, सरकारने फक्त फायदेच बघितलेले आहे का याचा फार मोठा फायदा आहे। एंडमध्ये काय का कस्टमरचा फायदा होणार आहे, कारण कोणतीही वस्तू जी शेतकऱ्यांकडून दुकानात येते त्यामध्ये 20% वेस्टेज होतो आणि 10% खर्च विनाकारणच दलाल लोकांचा वगैरे होऊ जातो, त्यामुळे थोडी महागाई वाढते। आणि महागाईच्या या काळामध्ये जर स्वस्ताई आणायची असेल तर सरकारला वाटतं की रिटेलमध्ये जे FDI आहे त्याच्यामुळं हे थोडंफार देखील कमी होईल, महागाई कमी होण्यासाठी बिचारे त्रस्त, सरकारही त्रस्त आहे महागाईने, जनताही त्रस्त आहे। तर जनता त्रस्त झाल्यामुळे सरकार त्रस्त आहे, तर सरकारला यामधून सुटण्यासाठी हा एक चांगला मार्ग दिसतो। त्यांना वाटतं की आमचं फूड इन्फ्लेशन आणि कंझ्युमर गुड प्रॉडक्ट इन्फ्लेशन जो आहे तो 3% कमी झाला, एक 5%वर आला तर जनता खुश होऊन जाईल। सरकार जे निवडून दिले ते जनतेनेच निवडून दिले आहे, बहुमतात सरकार आहे। आज अशी परिस्थिती नाही की खूप मोठा बाहेरचा पाठिंबा सरकारला घ्यावा लागतोय। काँग्रेसजवळ मुबलक असे खासदार आहेत आणि अशा परिस्थितीतही पॉलिसी डिसिजन्स घेण्यासंदर्भात सरकार हे पंगू वाटतंय, योग्य ते निर्णय घेऊ शकत नाही। हे बघा, सरकार संपूर्ण स्टेबल आहे, सरकारकडे पूर्ण मेजॉरिटी आहे। इतकी भक्कम सरकार पार्लमेंटमध्ये कधीच नव्हती याआधी देखील, आणि इतकी भक्कम सरकार असून या सरकारची अशी इच्छा आहे की डेमोक्रेसीमध्ये विपक्षांना सुद्धा बरोबर घ्यायला पाहिजे, विरोधी पक्षाच्या मताला सुद्धा किंमत द्यायला पाहिजे। नुसतीच मेजॉरिटी गाजवली ती फार जास्त दिवस टिकत नाही, त्यामुळे ते विरोधी पक्षांनाही बरोबर घेतात, विरोधी पक्षाचंही ऐकत आहेत। आणि हे सरकारचे जरा महानताच मानावे लागेल का त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विरोधी पक्षांचं सारखं ऐकलेलं आहे, आणि नाही तर ते कायदाही करू शकले असते, पण नाही, विरोधी पक्षांना सुद्धा मान दिला जातो। हेच खरे आपल्या डेमोक्रेसीचे सर्वात मोठे तत्व आहे। अगदी विरोधी पक्षाला मान दिला जातोय, पण विरोधी पक्षाची जी भूमिका आहे ती अडवणुकीची आहे। सरकारला अडचणीत आणायचं, सातत्यानं 3 संसदेचे जे अधिवेशन बघितले तर अशाच पद्धतीनं कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर काम पूर्णतः स्थगित करण्याचा पवित्रा हा विरोधी पक्षानं घेतलेला होता। चर्चा करून प्रश्न सुटू शकतो, पण त्या ठिकाणी अडवणुकीची भूमिका घेतली जाते आहे। योग्य ते डिसिजन घेण्यामध्ये जे सहकार्य विरोधी पक्षानेही द्यायला हवं ते घेतलं जात नाही असं वाटतं तुम्हाला? हे बघा, पार्लमेंट काय करतो आणि मेंबर ऑफ पार्लमेंट काय करतो याबद्दल बोलण्याची अधिकार ना तुमचं आहे ना आमचं आहे। ते लोक करतायत, ते बरोबरच करतायत, त्यांना जनतेने निवडून दिलेलं आहे। त्यामुळे विरोधी पक्षाचं काम करत आहेत, ते सरकारच्या निदर्शनास आणतायत का बाबा एवढे ट्रेडर्स आहेत, त्यांचं जर नुकसान झालं तर यांचं तुम्ही काय करणार, यांची काय सोय लावणार? येऊपर्यंत तुम्ही यांची सोय ते बरोबर सांगा, यांची सोय लावा आणि तुमचं काय FDI रिटेल आहे वगैरे ते करा। अगदी 3 कोटी लोकांची सोय लावा, मग 117 कोटी जनतेचा विचार केला जाऊ शकतो। राजीव गांधींनी कॉम्प्युटर आणलं, त्याही वेळेला असाच विरोध झाला। 91ला नरसिंहरावांनी रिफॉर्म्स करण्याचा सुरुवात केली, ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये देशाला जोडलं गेलं, त्याही वेळेला अशाच पद्धतीनं विरोध झाला आणि त्याचे जे फायदे आहेत ते पुढच्या टप्प्यामध्ये लोकांसमोर आले। कॉम्प्युटरला विरोध करणारे लोक आज कॉम्प्युटर स्वतःच वापरत आहेत, डाव्या पक्षांचे लोक आजही FDIला डावे विरोध करतायत, भाजपवाले विरोध करतायत। राजीव गांधींनी कॉम्प्युटर आणला, त्याचा फायदा झालाच, विरोध झाला। 1991 पॉलिसी आली, मनमोहन सिंगनी आणली, नरसिंहरावांनी आणली, त्याला प्रचंड विरोध झाला पण फायदा झालाच। असे प्रत्येक गोष्ट जेव्हा आपल्या देशामध्येच नाही आहे, जिथे जिथे डेमोक्रेसी आहे, जेव्हा याला रिफॉर्म म्हणतात, रिफॉर्म जेव्हा येतात त्यावेळेला त्याला विरोध होतच असतो। आणि आपल्या देशामध्ये देखील गेल्या 60-70 वर्षामध्ये रिफॉर्म एकदा आले की त्याला विरोध होत असतो, कारण की एकदा रिफॉर्म आल्यानंतर ते कायमच टिकतात, त्यामुळे त्याचा दूरगामी काय परिणाम होतील याचा विचार करणं आवश्यक असतं। आणि विरोधी पक्षाचं ते काम आहे का कोणत्या प्रकारचे नुकसान सरकारच्या या डिसिजनद्वारे होऊ शकते ते समोर आणतायत। त्यामुळे विरोधी पक्षाचं काम करतायत, सरकारचं काम करत आहे। आणि
जनतेचं कसं भलं होईल हे यामधून लवकरच बाहेर येईल. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमधला जो वाद आहे तो आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात. उद्योजक म्हणून, एक मराठी उद्योजक म्हणून FDI या पॉलिसीकडे तुम्ही कसं बघता? योग्य आहे पूर्ण ही जी पॉलिसी आहे ती, आणि ही राबवली जायला हवी की नको? आमचे लीडर दीपक पारेख यांनी सर्व पेपरामध्ये खुलासा केलेला आहे का ही पॉलिसी फार चांगली आहे, जनतेसाठी फार चांगली आहे. मी असोचेमचा प्रेसिडेंट आहे. असोचेमनी आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये फ्रंट पेजवर दिलेलं आहे का हे सगळं चांगलंच आहे, देशासाठी चांगलं आहे, सरकारने चांगल्या बाजूने विचार करावा. तर इंडस्ट्री लॉबीचा सर्वांचा याला सपोर्ट आहे. $5 बिलियन जर ही गुंतवणूक ओपन झाली तर त्या माध्यमातून भारतात येतील. एकीकडे रुपया आणि डॉलर यामध्ये जी तफावत सातत्यानं वाढते आहे, खूप मोठ्या प्रमाणावर ही तफावत आहे, आणि अशा परिस्थितीत परकीय चलनाची गरज आहे देशाला. ही योग्य वेळ आहे FDI राबवायला हवं या काळामध्ये? बघा, ही तर फारच योग्य वेळ आहे. सिग्नल चांगले जातात. इंडियन इफोरिया जो आहे, इंडिया फ्लेवर जो आहे तो जगामध्ये सगळीकडे अजूनही आहे, आणि जगातले सगळे लोक इंडियाकडे कुतूहलाने बघत आहात. इंडियन म्हणून त्यांना मोठा मान मिळतो. आम्ही देखील इंडस्ट्रियलिस्ट बाहेर जातो, त्याला इंडियन इंडस्ट्रियलिस्ट म्हटलं की मोठा मान मिळतो. तर हा जो मान आहे तो मान तसाच चालू राहावा, आणि कसंही करून आपला जो रुपया आहे तो स्ट्रॉंग व्हावा, एवढा वीक होऊ नये, यासाठी या FDIमुळे सिग्नल जाईल आणि या सिग्नलचा फायदा होणार. ही एक त्याच्यातलं का आहे. परंतु सर्व बाजूनी सोक्षमोक्ष विचार करून त्यानंतरच सरकार हा निर्णय घेईल. UPA 1 पेक्षा UPA 2 ची निर्णय प्रक्रिया ही अयोग्य आहे का? सरकार पंगू झालंय का? काय म्हणतात वेणुगोपाल धूत सर? आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, पण त्या अगोदर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. बघत राहा स्टार माझा.